स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो कोकणात जाण्याची, आज तो योग आला आहे. आता मी आलो आहे कळंबोलीला मॅकडॉनल्डच्या इकडे. थोड्या वेळातच माझी बस येईल, आपण तिकडनं निघूया. दरवाजा तो मी आता आलो आहे प्राचीन कोकण पाहायला. खूपच सुंदर आणि मस्त बघण्यासारखं आहे. चला आपण आतमध्ये जाऊया आणि प्राचीन कोकण पाहूया. नमस्कार, मी अमिषा प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. कवी माधव येडे 100 वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. यामध्ये नंदनवन शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे.
गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तिथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी मासे कशी राहत, त्याची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या. चौल, राजापूर, दाभो या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधून भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून ह्याला शिमग्याचे वेळी गाराणे घातले जाते. तसे पशुबळी सुद्धा दिले जातात. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पै म्हणजे आत्ताचं 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात, गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते, पण नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही इथे आलात, ही गोष्ट नाभिकाला समजली ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. चला पुढे. असं मध्ये हा तू मध्ये उभी तर असं घालून नाही. पूर्वी हा धनगर समाज इतका दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या भांड, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. हे खैराचं झाड आहे. ह्याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो जो पानामध्ये खातात. तिथे कात भट्टी दाखवली. त्याचं खैराचं झाड आहे ते पूर्ण तोडले जातं. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून त्या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानात उकळला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे का तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. कोकणात मालवणमध्ये जाऊन मी तुम्हाला चिवला बीचवर वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी दाखवलं.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दाखवला आणि रॉक गार्डन दाखवलं. तसंच गणपतीपुळ्याला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि प्राचीन कोकण दाखवलं. हा संक्षिप्त व्हिडिओ होता. या प्रत्येक ठिकाणावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन पाहू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.